गर्दी करणारा नाही, त्या पुस्तकाच्या जवळ गर्दी करणाऱ्यातला आहे. तो ओरिजिनल पॅन्थर आहे, पण थोडासा दबलेला आहे, थोडंसं शरीरानं कमजोर आहे, कमकुवत आहे. इथे कोणी कांबळे असतील तर कृपा करून त्यांनी मनावर घेऊ नये, कारण की कवितेच्या शेवटी कांबळे असण्याचा अभिमानच तुम्हाला असेल. तर कविता सुरू करतो की आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, की कधीच नाही रडला, नुसताच कणला करू. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. कांबळे वयात आला, कांबळे मिशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि मग कांबळे तिच्या प्रेमात पडला. मग एक दिवस ते गेले असेच ऑक्सिजन पार्क मध्ये फिरायला. मग तिने विचारली त्याची जात. मग तो म्हणाला, अगं वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिने पण कांबळेला कोपऱ्यात घेऊन असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. मग कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मूर्ख पहा, कांबळे म्हणाले चालणार नाही. बाबासाहेबाचा भावकी म्हणाली, बोकड कापा, कांबळे म्हणाले चालणारच नाही. गाडगे बाबाचा घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. कांबळे बिले हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. मग कांबळे पुरोगामी चळवळीत आला. मग त्यानं बघितलं की चळवळीचा सारा इस्कूट झाला. मग कांबळे म्हणाला की फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराखाली एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. सर्वांनी एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. कांबळे बिले हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. मग कांबळे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष झाले. मीटिंग मध्ये कार्यकर्ते म्हणाले डीजे, कांबळे म्हणाला प्रबोधन. मग कार्यकर्त्यांनीच कांबळेला डीजेच्या आवाजात असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बिले हुशार, नाही रडला, नुसताच कणला करू. मग कांबळे वयस्क झाला. कांबळेचा पोरग चिरंजीव कांबळे कांबळेला मोबाईल पाहत पाहत म्हणाला की डॅडाव, हे फुलेशाहू आंबेडकर काय असते डॅडाव, हे संविधान काय भानगड असते डॅडाव. मग मात्र कांबळे पेटला, साऱ्या गावात पेरलं, घरातच निघवलं. मग कांबळेनं चिरंजीव कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. मग चिरंजीव कांबळे बी डबल हुशार, तो दोनदा कणला करू. मग कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. समाजाने त्याला वेडा ठरवलंय, घरच्यांनी त्याला खुळ चढवलंय. पण कांबळेच्या हातात तिरंगा आहे आणि मांडीवर संविधान. पण कांबळेच्या हातात तिरंगा आहे आणि मांडीवर संविधान. आणि व्यवस्थेतले डॉक्टर पण त्याला श्वास देऊन तुडवत आहे. पण कांबळे लढत नाही, तो नुसताच कणतो, कसा करून. आणि जोपर्यंत कांबळे जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत आहे, तोपर्यंत हा देश जिवंत आहे. एवढे बोलून मी माझी कविता संपवतो. जय भारत, जय संविधान.